नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली भविष्याची सिरीज आहे चालू. या वेळचं भविष्य आपल्याला जे पाहायचं आहे ते 20 जून ते 19 जुलै या महिनाभरामध्ये प्रत्येक राशीला प्रत्येक ग्रह काय काय मदत करतो बघूया. मेष राशीकडे जाऊया. अतिशय एनर्जेटिक फोकस्ड अशी मंगळाची ही रास आहे. लीडरशिपची रास आहे. आपण बघूया उद्योग करणारे उद्योजक आणि नोकर व्यवसाय करणारे नोकरी करणारे असे दोघांसाठी हा महिना कसा जाईल. राशीस्वामी मंगळ हा दुसरा वृषभ राशीमध्ये आहे, कुटुंब स्थानामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कामामध्ये घरातून काही अडचणी निर्माण होऊ शकतात, पण तुम्ही अडचणींना तोंड द्यायची तुम्हाला आवड आहे आणि तुमच्याकडे तो धीटपणा पण आहे. त्याच्यामुळे तुमच्या विचारातून बोलण्यातून तुम्ही पटकन या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढता. एक गोष्ट मात्र मंगळ चांगलं करतो. वृषभ राशीमध्ये तो असल्यामुळे पैसे खर्च होऊ देत नाही, कारण ही आयची आणि बचतीचीच रास आहे आणि स्थान आहे. तो अतिशय क्रिएटिव्हिटीने तुमच्याकडनं काम करवून घेतो. बिझनेसमध्ये नवे विचार आणतो. तिसरा असलेला बुध वक्री आहे तृतीयामध्ये. त्यामुळे भावंडांशी मात्र तुम्ही अजिबात रिलेशनमध्ये काहीही वाईटपणा येऊ देत नाही. चंद्र जेव्हा इथे तिसरा आलेला आहे जुलै महिन्यामध्ये, जुलै महिना म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, त्यावेळेला तुम्हाला खूप क्रिएटिव्हिटीनी महिनाभरातलं काम अजून पुढे कसं नेता येईल हे तो चंद्र दाखवणार आहे. इथे 14 जूनपासून रवी आहे तिसरा. रवी हा तुमच्यासाठी मित्र आहे तुमचा, आणि तिसरा रवी तृतीयातला रवी हा खूप उत्तम काम करणारा असतो आणि हळूहळू प्रगतीकडे जाणारा असतो. तो रोज नवीन नवीन प्रगतीच्या पायऱ्या तुम्हाला चढायला लावतो. तुमच्या कुंडलीमध्ये आत्ता शनीची द्वितीय स्थानावर दृष्टी आहे. त्याच्यामुळे तुमचं जे काही कौशल्य तुम्ही वापरणार आहात त्याच्यामधून आपल्याला चांगलंच निष्पन्न होणार आहे असा दृष्टिकोन ठेवा, म्हणजे चांगलंच होईल. 7 जुलैपासनं बुध मिथुनेत वक्री झालेला जवळचे प्रवास तुम्हाला करायला लावू शकतो. आणि 14 जून ते 16 जुलै तुम्हाला रवीची साथ आहे तृतीयातून आणि तो भाग्याकडे बघतो. त्याच्यामुळे वडीलधाऱ्यांचा तुम्हाला आधार वाटेल. कारण काय होतं की जेव्हा तुम्हाला खूप काम करायचं असतं आणि घरामधून तुम्हाला थोडेसे चॅलेंजेस येत असतात, मंगळामुळे येत आहेत आत्ता, त्यावेळेला तुम्हाला वडीलधाऱ्यांचा गुरूंचा आधार हवासा वाटतो आणि तो रवी तुम्हाला देणार आहे 14 जूनपासून. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही शनीचा उपयोग करून घेतलात तर शनीची मंगळावर दृष्टी आहे, त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. नोकरदारांसाठी तुम्हाला वडीलधाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळणार आहे, कारण रवीची दृष्टी आहे भाग्यावर आणि त्यामुळे वडील माझे मित्रच आहेत असं वाटेल इतकं तुमचं वडिलांशी नातं चांगलं होईल. 22-23 जून, 18-19, 20 जुलै हे दिवस नोकरीमध्ये काहीतरी काम करून तुम्ही शाबासकी लोकप्रियता मिळवाल. कौटुंबिक नात्यामध्ये 22 जूनपासून बुध खूप गप्पा गोष्टी करून कुटुंबामध्ये गृहिणींना खूप मजा आणणार आहे. नोकरी करणाऱ्या गृहिणींच्या कामाचं कौतुक होईल. मोठं काम त्यांच्याकडून करवून घेतलं जाईल, कारण गुरु चतुर्थातून दशमाकडे बघतोय. चौथा बुध असल्यामुळे 8 जूनपासून शुक्रही त्याच्याबरोबर युतीत आलेला आहे. घरातल्या वेगवेगळ्या सुखसोयी, बुध आणि गुरु हे दोघंही चतुर्थात असल्यामुळे घरातल्या वेगवेगळ्या सुखसोयी आणि त्यामधून छान घराची कल्पना कशी वास्तवात आणता येते यामध्ये तुमचे सगळे गुण दिसणार आहेत. छान गोष्टींची सुरुवात कराल. 16 जुलैपासून गृहिणींसाठी 16 जुलैपासून जो रवी चतुर्थात येणार आहे हे मुलांना शिस्तीचे धडे देणारी आई असणार आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. शिकणाऱ्या मुलांना सुट्टीमध्ये जी वाऱ्यासारखी उधळली आहेत त्यांना शिस्त लावण्याची गरजच आहे. त्यामुळे ही आई त्यांच्याशी शिस्तीने वागणार आहे आणि काम करून घेणार आहे.
4 जुलैपासून शुक्र 5वा होतोय, तो तुमच्या संततीच्या स्थानात येतोय आणि क्रिएटिव्हिटीच्या स्थानात येतोय. त्याच्यामुळे तुमच्या अंगच्या सगळ्या क्षमता, पंचमस्थान हे क्षमतेचं स्थान आहे, त्यामुळे तुमच्या अंगी असणाऱ्या क्रिएटिव्ह क्षमता पूर्णपणे दिसणार आहेत. इथे शुक्र केतू पंचमामध्ये आहेत, अशी जेव्हा स्थिती असते त्यावेळेला एखादा पंचमहापुरुष योग होतो. हा गुरुनी केलेला आहे पंचमहापुरुष योग, कारण गुरु उच्चीचा आलेला आहे. त्यामुळे ह्या पंचमहापुरुष योगामुळे तुम्हाला शुक्राचा केतूशी होणारा संयोग हा जनरल सगळ्यांनाच थोडासा अलिप्तपणा तुमच्या स्वभावामध्ये आणणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात वेगळ्या नव्या पद्धतीची अंमलबजावणी ते करणार आहेत. शुक्र क्रिएटिव्हिटीचा कारक आलाय त्यांच्या शिक्षणाच्या स्थानात. कॉलेजची शिक्षणातून जी मुलं थोडी पुढे गेलेली आहेत त्यांना हा शुक्र फार बहारीचा आहे, प्रणयाची सुरुवात करून देणार आहे. शुक्राची युती केतूशी झाल्यामुळे जरी प्रणयाची सुरुवात करणारा असला तरी मॅच्युरिटी ज्यांची चांगली आहे त्यांना हा थोडा अलिप्त बनवणार आहे. संततीसाठी काही ही युती फारशी चांगली नाही आहे. शुक्र केतूच्या छायेतून पुढे जाईपर्यंत नवदाम्पत्याने थोडंसं सावधगिरीने वागावं. शिक्षणामध्ये काहीतरी वेगळं करू बघणाऱ्यांच्यासाठी 1 महिनाभर तुम्ही शांतच राहा. हा शुक्र लाभाकडे मित्र परिवारांकडे बघतोय. मित्र परिवारामध्ये असलेला राहू खूप प्रलोभनं आणतोय, पंचमाकडे बघतोय, तो प्रलोभनं आणतोय आणि तो कुंभेत आहे. त्याच्यामुळे तो स्वतःच्या अतिशय कम्फर्टेबल अशा मूलत्रिकोण राशीत असल्यामुळे तो तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटीच्या जोडीला नवीन गोष्टींमध्ये काहीतरी नवीन ज्ञान घेण्याची इच्छा तुम्हाला होते आणि हे शिकण्याची सुरुवात तुम्ही कराल. परदेश गमन ज्यांना बघायचं आहे, आपल्याला जाता येतं का? या कुंडलीमध्ये गुरु व्ययाकडे बघतोय, पण राहू अजून लाभात आहे, त्यामुळे अजून इतक्यात तरी बाहेर जाण्याची शक्यता दिसत नाही. 16 जुलै नंतर दशमाकडे बघणारा रवी सरकारी कामातून मात्र तुम्हाला लाभ देणार आहे आणि हा सरकारी बक्षिसं मिळण्याचा योग आहे. आपण वयोगटांसाठी बघूया. 20 ते 40 या तरुणांसाठी वक्री बुध जो आलेला आहे तृतीयामध्ये, तो तुमच्या स्किलच्या स्थानामध्ये आहे, त्यामुळे आपलं स्किल वाढवा. 14 जूनपासून तुम्हाला रवी खूप चांगल्या संधी आणून देईल. 1 महिनाभर स्वतःच्या स्किलमध्ये वाढ केलीत तर तुम्हाला त्या संधींचं सोनं करता येईल. 40 ते 60 मध्ये जे लोक आहेत जे स्वतःचं काम करतात किंवा नोकरी करतात, चतुर्थात आलेला गुरु नवीन घरामध्ये त्यांना नेतोय. यांचं कुणाचं पहिलं घर असेल, कुणाचं दुसरं असेल, असू शकतं. या घरामध्ये काही ना काही चांगलं करण्यामध्ये शुक्राच्या बरोबर तो आला की वेळ तुमचा चांगला जाणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घरामध्ये वस्तूंची सजावट कराल, कारण बुध चतुर्थात येतोय, तो चतुर्थाचा कारक आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रममाण होताना गुरु दशमाकडे बघतोय, त्यामुळे तुमच्या हातनं खूप मोठी कामं होणार आहेत. एक चांगला योग इथे असा होतोय, बुध, शुक्र आणि गुरु. 8 जूनपासून शुक्र, 22 जूनपासून बुध, तेव्हा शुक्र तिथे आहेच आणि गुरु ऑलरेडी आलेला आहे. त्याच्यामुळे हे 3 शुभग्रह या चतुर्थ स्थानामध्ये आल्यामुळे सुखाच्या वाढ तर आहेच आहे. यांचा अधियोग जेव्हा 3 शुभग्रह एका स्थानात किंवा जवळजवळच्या स्थानात येतात तेव्हा त्यांचा कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट हा दशम स्थान होतो इथे. त्यामुळे कामामध्ये खूप चांगली वृद्धी, कामामध्ये चांगले परिणाम कामाचे तुम्हाला रिवॉर्ड्स. रवी दशमाकडे बघणारा चतुर्थात आलेला, हे सगळं या महिन्यामध्ये 22 जूनपर्यंत बुध तिथे आला की त्याच्या पुढे 19 जुलैपर्यंत या महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. 60चे पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 80-90 वर्षापर्यंत, घरातलं सुख तुम्ही अनुभवताच आहात चतुर्थातल्या गुरुमुळे. पण तो शुक्र जो तुम्हाला पंचमातून केतू बरोबर अलिप्तता आणतोय तुमच्यात, आणि गुरुनी पंचमहापुरुष योग केलेला आहे पहिले 16 तारखेपर्यंत जूनच्या. त्यामुळे मनशांतीसाठी बाहेर जाण्याची तुम्हाला गरज नाही. चतुर्थात गुरु आलाय तुमच्या, मोठं घर झालेलंच आहे, निवांतपणे आपली साधना करू शकता. 60च्या पुढच्या वयातल्या लोकांना सरकारी बक्षिसांची प्रलोभनं फारशी नाहीत.
किंवा घरामध्ये फार काही एंटरटेनमेंटच्या साधनांची आपण तिथे घेऊन ठेवूया, घर सजावट करूया, ह्या सगळ्या गोष्टीच्या ते पुढे गेलेले आहेत. पण याच्यासाठी घरामध्ये आलेला जो गुरु आहे ना चतुर्थामध्ये, हा तुम्हाला मनशांतीसाठी घरामध्येच तुमची ध्यानधारणा साधना करण्याचे खूप चांगले योग आणतोय. कारण गुरु हा मुळात भाग्येश असल्यामुळे तो आध्यात्मिकतेचा कारक आहेच. आपण आता प्रत्येक नक्षत्रासाठी हे दिवस कसे आहेत, महिनाभरातले चंद्र हे बघूया. अश्विनी नक्षत्र केतूचं, भरणी नक्षत्र शुक्राचं आणि कृत्तिका नक्षत्र रवीचं, अशी 3 नक्षत्र या मेष राशीमध्ये येतात. यातल्या अश्विनी नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 21 जून आणि 8 जुलै. धनयोग करणारे दिवस आहेत 23 जून आणि 9 जुलै. आणि संघर्षामधून तुम्हाला काही ना काही प्राप्ती करून देणारे असे दिवस असतात, तो आहे 25 जून, 4 जुलै, 13 जुलै. या 3ही दिवसांमध्ये जेवढा जास्त संघर्ष काम कराल तेवढं चांगलं यश मिळेल. गृहसौख्याचे दिवस आहेत 2 जुलै आणि 3 जुलै निम्मा, त्यामुळे आराम कराल. पुढचं नक्षत्र भरणी. या भरणी नक्षत्रामध्ये कुठले दिवस चांगले? भरणी नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 21 जून आणि 12 जुलै दुपारनंतर. धनयोगाचे दिवस आहेत 22 जून, 1 जुलै, 8 जुलै. ग्रहसौख्य तुम्हाला मिळणार आहे 24 जून, 4 जुलै, 12 जुलै. आणि संघर्ष करून तुम्हाला यश देणारे दिवस आहेत 26 जून, 5 जुलै आणि 14 जुलै. तिसरं नक्षत्र रवीचं कृत्तिका. या नक्षत्र मेष राशीच्या कृत्तिका नक्षत्रातल्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहेत 22 जून, 1 जुलै, 10 जुलै. धनयोग करणारे दिवस आहेत 23 जून, 2 जुलै, 3 जुलै निम्मा दिवस. गृहसौख्य देणारे दिवस आहेत 25 जून, 4-5 जुलै, 13 जुलै. अचानक धनलाभ मिळणार आहे तुम्हाला, विंडफॉल गेनचा दिवस आहे 8 जुलै. असं मेष राशीसाठी हे ग्रहमान अतिशय आशादायक आहे. आणि वृद्ध लोकांसाठी मुद्दाम वेगळं सांगते की ध्यानधारणा करणाऱ्यांच्यासाठी हा गुरु जो आलेला आहे हा सगळ्यांसाठी चांगला आलेलाच आहे. प्रत्येक वयोगटाप्रमाणे तो तुमच्याशी मित्रत्वाने वागतो. तरुणांशी तो खूप क्रिएटिव्ह बनवतो. त्यांच्यापेक्षा थोडे जास्त 50-60ला आलेले आहेत त्यांच्यासाठी तो कुटुंबामध्ये खूप छान रिलेशन निर्माण करतो. आणि 60च्या पुढे 80-90 वर्षापर्यंत ज्यांना स्वतःची ओळख करून घ्यावीशी वाटते, वानप्रस्थाश्रमात जे आहेत त्यांच्यासाठी तो ध्यानधारणेसाठी चांगला आहे. एकूण आत्ताचा गुरु बदल या प्रत्येक स्टेजमधल्या लोकांना खूप चांगलं फळ देणार आहे. कसं वाटलं तुम्हाला तुमच्या राशीचं भविष्य? मला जरूर अभिप्राय कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.